तळायला घेतल्यास अगदी 5 पट फुलणारी दुधासारखी पांढरी शुभ्र तोंडात टाकताच विरघळणारी गव्हाची कुरडई बनवण्यासाठी डब्यातील चिकावरील नितळ पाणी काढून टाका. चीक पातेल्यात काढून घ्या. जेवढा चीक तेवढंच पाणी ह्या प्रमाणात गॅसवर पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी येईपर्यंत मापाच्या भांड्यामध्ये चीक काढून घ्या. ह्याच्या गुठळ्या मोडून घ्या आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून जसं की ढोकळ्यासाठी बॅटर तयार करतो त्यापेक्षा थोडंसं पातळ बॅटर तयार करून घ्या. नंतर पाण्यामध्ये मीठ घालून उकळी आल्यानंतर हे जे बॅटर आहे अगदी थोडं थोडं घालत राहायचं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवून एका हाताने सतत ढवळत राहायचं आहे. ह्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. सतत याला अशा प्रकारे हाटून घ्या आणि थोड्या वेळानंतर अशा प्रकारे चीक एकसार करून ह्यावर झाकण ठेवून आपल्याला किमान 20 मिनिटांपर्यंत चीक शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रमाणे चीक ट्रान्सपरंट म्हणजे चमकदार झाल्यानंतर गॅस बंद करा. गरम गरम चीक साच्यामध्ये घाला आणि अशा प्रकारे छान अशी कुरडई तयार करून घ्या. संपूर्ण कुरडया उन्हामध्ये घालायच्या आहेत. 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर कुरडई स्टोअर करण्यासाठी आणि तळण्यासाठी बिलकुल तयार आहे. तर बघा अगदी 5 पट फुललेली पांढरी शुभ्र आणि साईज आपण इथे बघू शकता. तर आपणही अशा प्रकारे गव्हाची कुरडई तयार करा आणि आपले अनुभव माझ्या चॅनलवर जरूर शेअर करा.